बाळाचा जन्म झाल्यानंतर घरात आनंदाचं वातावरण असतं. सर्वांचं लक्ष त्या छोट्याशा गोजिरा बाळाकडे असतं. पण या सगळ्यात एक व्यक्ती अनेकदा दुर्लक्षित राहते, ती म्हणजे नवमाता. रात्रभर जागरण, स्तनपान, शरीरातील अशक्तपणा आणि प्रसूतीनंतरची रिकव्हरी या सगळ्यांचा सामना करत असताना नवमातेला सर्वात जास्त गरज असते ही योग्य आहाराची. पण तुम्हाला माहितीये का, काही साधे आणि पौष्टिक पदार्थ नवमातेची ताकद वाढवू शकतात, स्तनपानाच्या काळात आवश्यक पोषण देऊ शकतात आणि शरीराला लवकर पूर्ववत होण्यास हातभार लावू शकतात. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाळंतपणानंतर नवमातेच्या आहारात असायलाच हवेत असे 5 महत्त्वाचे पदार्थ. हे पदार्थ प्रत्येक आईसाठी का गरजेचे आहेत आणि त्यांचे फायदे काय आहेत हेही आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहात नवमातेच्या आरोग्याविषयी आणि योग्य आहाराविषयी जागरूकता निर्माण केली जाते, कारण निरोगी आई हीच निरोगी बाळाच्या संगोपनाची पहिली पायरी असते. स्तनपान करणाऱ्या मातांच्या आहाराचा परिणाम त्यांच्या एकूण आरोग्यावर आणि स्तनपानाच्या प्रक्रियेवरही होत असतो. संतुलित आणि पौष्टिक आहार घेतल्यास शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषक तत्वे मिळतात, ज्यामुळे स्तनपानाचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होऊ शकते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या यादीतील पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या पदार्थापासून. तूप. भारतीय परंपरेत बाळंतिणीच्या आहारात तुपाला विशेष स्थान दिलं जातं. तूप हे आरोग्यदायी फॅट्सचं उत्तम स्रोत आहे. ते शरीराला ऊर्जा देण्यास, पचन सुधारण्यास आणि प्रसूतीनंतर शरीराची रिकव्हरी जलद होण्यास मदत करते. स्तनपान करणाऱ्या मातांसाठी पुरेशी ऊर्जा मिळणं ही अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र कोणतीही गोष्ट अति प्रमाणात चांगली नसते, त्यामुळे तुपाचं मर्यादित प्रमाणात सेवन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जास्त प्रमाणात तूप खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. डाळ भात, पोळी किंवा लापशीमध्ये थोडं तूप घालून खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा होतो. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या पदार्थाकडे, तो म्हणजे डाळी आणि कडधान्य. बाळंतपणानंतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि ताकद टिकवून ठेवण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता वाढते. अशा वेळी मूग, मसूर, हरभरा, तूर डाळ तसेच इतर कडधान्ये अतिशय उपयुक्त ठरतात. प्रथिनं शरीरातील पेशींची दुरुस्ती करतात आणि नवीन ऊर्जा तयार करण्यास मदत करतात. याशिवाय कडधान्यांमध्ये लोह, कॅल्शियम आणि फायबरही भरपूर प्रमाणात असते. डाळींचे सूप, खिचडी किंवा उसळीच्या स्वरूपात त्याचा आहारात समावेश करता येतो. यादीतील तिसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या. मेथी, पालक, शेपू, चाकवत यांसारख्या पालेभाज्या नवमातेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. या भाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉलिक ऍसिड आणि विविध जीवनतत्वे भरपूर प्रमाणात आढळतात. प्रसूतीनंतर अनेक महिलांना अशक्तपणा जाणवतो. अशा वेळेस हिरव्या भाज्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. काही अभ्यासांनुसार मेथीचा स्तनपानासाठीही सकारात्मक फायदा होऊ शकतो. त्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा पालेभाज्यांचा आहारात समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे. चौथ्या क्रमांकावर आहेत सुकामेवा आणि बिया. बदाम, अक्रोड, खारीक, अंजीर, काळे मनुके तसेच तीळ, जवस आणि भोपळ्याच्या बिया हे पोषण मूल्यांनी समृद्ध पदार्थ आहेत. यामध्ये चांगले फॅट्स, प्रथिनं, कॅल्शियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे पदार्थ शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवतात आणि सतत जाणवणारा थकवा कमी करण्यास मदत करतात. सकाळी भिजवलेले बदाम किंवा खारीक पावडर दुधात घालून घेतल्यास उत्तम पोषण मिळतं. आता पाहूया आपल्या यादीतील 5वा आणि शेवटचा महत्त्वाचा पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. बाळाच्या वाढीसाठी आणि आईच्या आरोग्यासाठी कॅल्शियम खूप महत्त्वाचं असतं. दूध, ताक, दही आणि पनीर यांसारखे पदार्थ कॅल्शियम आणि प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. स्तनपान करणाऱ्या मातांना हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. जर दूध पचत नसेल तर दही किंवा ताकाचा पर्याय निवडता येतो. याशिवाय नाचणी, ओट्स, तीळ आणि अळीव यांचाही नवमातेच्या आहारात समावेश करता येतो. नाचणी आणि तीळ हे कॅल्शियमचे चांगले स्रोत मानले जातात. ओट्स मध्ये लोह आणि फायबर भरपूर असते, तर अळीवामध्ये लोह, कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे हे पदार्थही नवमातेला आवश्यक पोषण मिळवून देण्यास मदत करतात. महत्वाची सूचना, या 5 पदार्थांसोबत पुरेसं पाणी पिणंही तितकंच महत्वाचं आहे. स्तनपान करणाऱ्या मातांनी दिवसभर भरपूर पाणी, नारळ पाणी किंवा घरगुती पेय प्यावे. शरीर हायड्रेटेड राहिल्यास आईची तब्येत चांगली राहते आणि स्तनपानालाही मदत होते. तसंच प्रत्येक महिलेची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे कोणताही विशेष आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहार तज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल.
आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुमच्या घरात बाळंतिणीच्या आहारात कोणता पदार्थ आवर्जून दिला जातो कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.